वारी सोहळा सुरू केला। अनेक वर्षांची या संदर्भात अधिक माहिती घेऊया अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आम्ही बघतोय तुकाराम महाराजांच्या पादुका या पालखीमध्ये त्यांचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी उसळली आहे। हा सगळा सोहळा जो आहे तो अनुभवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एका बाजूला वरुणराजाची कृपा जी आहे ती देखील देहूनगरीत जेव्हा पालखी निघाली तेव्हा बरोबर वरुणराजाने उपस्थिती लावली, त्यामुळे भक्तिरसात एक वेगळंच वातावरण, एक चैतन्य जे आहे ते या संपूर्ण देहूनगरीत आपल्याला पाहायला मिळालं। गेल्या 2 दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे आणि परिणामी इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे प्रशासनाकडनं देखील वारकऱ्यांना, भाविकांना आवाहन करण्यात आलं होतं की देहूनगरीमध्ये येऊ नका। मात्र असं असताना सुद्धा अनेकांनी, वारकऱ्यांनी सरकारच्या प्रतिसादात भर पाडलेली आहे। मात्र दुसऱ्या बाजूला भक्तिरसात तल्लीन होऊन वारकरी, भाविक जे आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं देहूनगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि वैष्णवांचा मेळा जो आहे तो आता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। देहूनगरीत आज सकाळपासूनच हलक्या सरी ज्या आहेत त्या पडल्या होत्या आणि ऐन जेव्हा पालखीचा मुख्य सोहळा सुरुवात झाला त्यावेळेला वरुण राजाने उपस्थिती लावल्यामुळे संपूर्ण वातावरण जे आहे ते भक्तिरसात तल्लीन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यंदा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी एक नवीन चांदीचा रथ जो आहे तो देखील तयार करण्यात आलाय आणि आपण जर आज या ठिकाणी बघितलं तर पहिला दिवस पालखीचा असल्यामुळे पालखी जी आहे ती देहूमध्ये मुक्काम करते आणि उद्या पुणे शहराच्या दिशेने पालखीचं प्रस्थान जे आहे ती मार्गस्थ जे आहे ते होत असताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि यंदा प्रशासनाकडनं वारकऱ्यांना पुण्यनगरीमध्ये येऊन पालखीमध्ये सहभागी व्हा असं आवाहन केल्यानंतर आता सुद्धा आपण बघतोय की वारकऱ्यांची संख्या इतर वर्षांच्या तुलनेत कमी जरी असली तरी उत्साह जो आहे तो कुठेही कमी झालेला नाही। आनंदाचं वातावरण आहे, चैतन्याचं वातावरण आहे। देहूनगरीत प्रसन्नतेचं वातावरण आज सकाळपासूनच पाहायला मिळालं। एका बाजूला पावसाच्या सरी आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला त्या पावसाची काळजी न करता वारकरी जे आहेत ते हातात टाळ, मृदुंग, पकवास घेऊन विठुरामाचा भक्तिरसात तल्लीन जे झालेले आहेत आणि एका बाजूला भजन म्हणतायत, भारुडं म्हणतायत, कीर्तन म्हणतायत आणि आता एकंदरीतच ते चित्र जे आहे ते भक्तिमय आपल्याला देहूनगरीत पाहायला मिळतंय। नक्कीच अक्षय, आपण आता बघतोय की वरुण राजांनी तर कृपा केलेली आहे, पण इंद्रायणीला जो पूर आलाय त्याची पूरस्थिती कायम आहे। नदीमध्ये पाण्याची पातळी वाढलेली आम्हाला दिसतेय। प्रशासनाने इथे नक्की काय प्रकारची खबरदारी घेतली आहे? आळंदी आणि देहू हे दोन्ही शहर जे आहेत ते इंद्रायणीच्या काठावर वसलेली असल्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत निश्चितपणे वाढ झाली आहे। त्यामुळे सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफचे पथक जे आहेत ते इंद्रायणी नदीत तैनात जरी केलेले असले तरी सुद्धा सरकारकडून देखील खबरदारीचा उपाय म्हणून सगळे रस्ते जे आहेत नदीला जाणारे ते देखील बंद करण्यात आलेले आहेत, जेणेकरून भाविक किंवा वारकरी वर्ग जो आहे तो त्या ठिकाणी जाऊ नये। निश्चितपणे पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे हे पाणी पाहण्यासाठी अनेक वारकरी, अनेक भाविक जे आहेत ते गर्दी करत असतात। मात्र नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर देहू मधली ही दृश्य तुम्ही थेट बघू शकता साम टीव्हीवर। तुकोबांच्या पालखीचं आता प्रस्थान झालेलं आहे।